गेल्या 22 वर्षांपासून ठाणे शहरातील घर आणि व्यावसायिक मालमत्तांच्या खरेदीसाठी नागरिकांना आकर्षक पर्याय सवलती उपलब्ध करणाऱ्या क्रीडा एमसीएच ठाणे यांच्या वतीनं एमसीएचचे 17 ते 19 एप्रिलपर्यंत भव्य प्रॉपर्टी प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. ठाणे पश्चिम येथील बाळकोम येथील दोस्ती काउंटी येथे सकाळी 11 ते सायंकाळी 7 पर्यंत या प्रदर्शनात ग्राहकांना शेकडो गृह आणि वाणिज्य प्रकल्पातून पसंतीच्या मालमत्तेची निवड करता येणार आहे. या प्रदर्शनात कर्जपुरवठा करण्यासाठी बँका आणि खासगी वित्तीय संस्थांची दालनं देखील असणार आहेत. क्रीडा एमसीएचचे ठाणेचे अध्यक्ष सचिन मिराणी यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. क्रीडा एमसीएचचे पूर्वीचे अध्यक्ष जितेंद्र मेहता, क्रीडा एमसीएचचे ठाणेचे नवनिर्वाचित अध्यक्ष विभव बोरकर, खजिनदार जय वोरा, क्रीडा एमसीएच ठाणेच्या युवा शाखेचे अध्यक्ष निकित नेता आदींसह पदाधिकारी आणि प्रमुख सदस्यही उपस्थित होते. क्रीडा एमसीएच ठाणे या संस्थेनं ठाणे शहराचा विकास आणि नागरिकांची गरज लक्षात घेऊन 22 वर्षात प्रदर्शनातून अनेक मालमत्ता प्रकल्प सादर केलेत. त्यातून हजारो कुटुंबियांच्या स्वप्नातील घर साकारले. हजारो व्यावसायिकांना आणि वाणिज्य मालमत्ता खरेदी करता आल्या आहेत. त्यामुळे एमसीएचचा आहे तो भरोसा आहे असा विश्वास ठाणेकरांकडून व्यक्त होतोय. ठाणेकरांच्या विश्वासाला आम्ही पात्र ठरलो याबद्दल अध्यक्ष सचिन मिराणी यांनी आनंद व्यक्त केला. ठाणे शहरातील रिअल इस्टेट व्यवसायाचा वेगानं विस्तार होत असून नवे आणि आधुनिक जीवनशैली असलेले गृह प्रकल्प साकारले जात असल्याचं मिराणी यांनी सांगितलं. विशेषतः अनेक व्यापारी मालमत्ता आहेत. 17 एप्रिल रोजी सुरू होणाऱ्या प्रदर्शनाच्या माध्यमातून एकाच ठिकाणी नवीन युगातील घरं आणि वाणिज्य मालमत्तांची माहिती नागरिकांना मिळणार आहे. रिअल इस्टेटमधील नवे पर्याय आणि सरकारी धोरणं आणि गृहसजावट आणि अंतर्गत रचनेबाबतही या प्रदर्शनात माहिती मिळणार आहे. शहराचा विकास होत असल्यामुळे मालमत्तेत गुंतवणुकीची गुंतवणूकदारांना उत्तम संधी आहे. आतापर्यंत गुंतवणूकदारांना चांगला परतावा देखील मिळालाय. त्यामुळे ग्राहकांबरोबरच गुंतवणूकदारांनाही प्रॉपर्टी प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी असं त्यांनी आवाहन केले. देशातील आघाडीच्या रिअल इस्टेट डेव्हलपर्सकडून ठाणे शहरात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांबरोबरच नागरिकांना एकाच ठिकाणी गृह कर्जासाठी विविध बँकांचे प्रतिनिधी आणि खासगी वित्तीय संस्थांबरोबर संपर्क साधता येईल. या प्रदर्शनात कौटुंबिक आणि विविध विषयांवर माहिती देणारे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तसंच महारेरा कायद्यातील तरतुदींबाबत कार्यक्रमातून माहिती दिली जाईल असं अध्यक्ष सचिन मिराणी यांनी सांगितलं. आधुनिक जीवनशैलीला पसंती देणाऱ्या नागरिकांना ठाण्यातील अनेक प्रतिष्ठित गृहसंकुलातील घरांचा पर्यायही उपलब्ध असणार आहे. प्रदर्शनाला भेट देणाऱ्या प्रत्येक नागरिकाचं समाधान होईल असा विश्वास अध्यक्ष सचिन मिराणी यांनी व्यक्त केलाय. एका छोट्या शहरातून मोठ्या विकसित आणि प्रगतिशील शहरापर्यंत ठाण्याचा प्रवास झाला. भविष्यात ठाणे हे मुंबई महानगर क्षेत्रातील महत्त्वाचं शहर होईल. शहरातील उत्तम पायाभूत सुविधा, मुंबई आणि महाराष्ट्राच्या इतर भागात पोहोचण्यासाठी रस्ते, रेल्वे आणि लवकरच सुरू होणाऱ्या मेट्रोसह विविध पर्याय आणि दर्जेदार जीवनशैली लक्षात घेऊन भविष्यासाठी ठाणे शहरात नागरिकांनी आवर्जून घर घ्यावं असं आवाहन गत अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी केलं. हे सर्व होम बायर्स, ऑफिस बायर्स आणि सेकंड होम बायर्सचा एक संधी आहे. त्यांना एकच छताखाली ते संपूर्ण ऑप्शन भेटणार आहे. काय काय प्रोजेक्ट्स अवेलेबल आहेत ठाण्यामध्ये. मी सर्वांना विनंती करतो की तुम्ही या, तुम्ही बघा आणि जे तुमचे आवडते प्रोजेक्ट असेल, जे तुम्हाला चांगला वाटेल ते तुम्ही त्याचं बुकिंग करा. सर, आपण जर बघितलं इराण असेल, इस्रायल असेल आणि अमेरिका, जो युद्ध सुरू आहे त्या युद्धामुळे जे मजूर आहेत ते आता कामावरून काम सोडून आपल्या घरी परतत आहेत. ह्या कामगारांना आपण कसं सांभाळतात ते, कारण की युद्ध सुरू आहे एकीकडे आणि एकीकडे युद्धसाठी हे काही कामगार घरी नाही जात. मे मध्ये नॉर्मली काय असतो, त्यांचा फार्मिंगचा सीझन असतो. त्यामध्ये खूप जे आहे वर्कर्स ते घरी जातात. ते घरी जाऊन त्यांचे जे फार्मिंगचे काम आहे त्याचं उत्पादन करतात. बाकी असं काय लेबरचा आतापर्यंत काय युद्ध कारण काय कमी आहे असं नाही. मजूर जर गावाला गेल्यानंतर आपल्याला काय फटका बसतो का? जसं तुम्ही आता म्हणता. नाही, असं काय फटका नाही बसतो. ते फक्त 15-20 दिवसासाठी जातात आणि ते परत येतात. टोटल 30 बिल्डर्स आहेत, त्यांनी सहभाग घेतलाय आणि करीबन 100 प्रोजेक्ट्स आहे जे डिस्प्लेमध्ये आहे. कारण काय एक डेव्हलपरचं 2 ते 3 प्रोजेक्ट असतात. सर्वांनी पार्ट घेतलाय. तुम्ही या त्यावेळी बघा तर तुम्हाला समजेल.